चला आज बनवणार आहे सांडग्यांची भाजी. तर कढई आपण गरम करायला घेणार आहोत. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे. सांडगे लागणार आहे, हे मी धुवून घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये लागणार आहे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळी मिरी, हिंग. लागणारे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ठेचलेला अशा पद्धतीने लसूण. मीठ लागणार आहे. कढई छान तापलेली आहे. आपण त्यामध्ये तेल टाकू. मध्ये भाजून घेतलेले कांदे टाकू. उन्हात वाळवतो ना, मग धूळ वगैरे पडते, म्हणून तिला धुवून मग थोडेसे तेलामध्ये फ्राय करायचे असतात. लहान घरचे पावसाळ्यामध्ये असे वाळवणीच्या भाज्या करायच्या. थोड्याशा लालसर झाल्यास आपण प्लेटमध्ये काढून ठेवू. त्याच तेलामध्ये फोडणी करू. थोडं तेल आहे भरपूर. त्याला टाका, पण लसूण टाका, कढीपत्ता टाका, हिंग टाका. चांगला कलर आलेला आहे. बारीक चिरलेला, एकदम बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा लाल झाला की आपण टोमॅटो टाकू. तुम्ही एकत्र सुद्धा टाकू शकता. हे बघा, ट्रान्सपरंट झाला आहे कांदा. आपण टोमॅटो टाकू. बारीक चिरलेला मध्यम आकाराचा तो एकजीव करून घेऊ. कांदा टमाटा छान भाजलेला आहे. हे सर्व मसाले टाकायचे आहेत आपल्याला. आणि आपण टाकू धना पावडर. एक चमचा धना पावडर. धना पावडर ऑप्शन आहे, टाकायचं टाकू शकतात, नाही तर नाही. कोथिंबीर टाकू शकतात तुम्ही. ते काय मी नाही टाकत आहे ना कोथिंबीर. एकजीव करून घेऊ छानपैकी. अशा पद्धतीने पाणी टाकूया. एकजीव मसाला करायला. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार. सांडग्यामध्ये मीठ असतं थोडस. तुम्ही भाकरी सोबत, खिचडी भात, डाळ भात सगळं खाऊ. हे सांडगे आपण ट्रान्सफर करून एकजीव करून देऊ. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आपण शिजायला ठेवू. नाही तर कुकरमध्ये टाकून 4 शिट्ट्या मारायच्या. 2 ऑप्शन आहे. सांडगे चांगले शिजले पाहिजे. ठीक आहे. ते गरम पाणी टाकू.
सर्व काही त्याला बारीक गॅसवर 15-20 मिनिटं. किती टाइम लागेल झालं. त्याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये 4 शिट्ट्यांमध्ये बनवू शकतात. अशा पद्धतीने शिजायला ठेवू. हे बघा, अशा पद्धतीने सांडग्यांची भाजी झालेली आहे. सांडगे शिजलेत का बघायचे आपण. शिजलेले आहेत छान. त्याच्यामध्ये भरपूर टाइम लागतो, 20 मिनिटं तरी लागतात. त्यापेक्षा कुकरला तुम्ही 4 शिट्ट्या मारून घ्या. कोथिंबीर टाकायची वरतून आणि हलवून घ्यायचं. डाळ भात, खिचडी राईस, भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता. ही बघ, तयार आहे सांडग्यांची भाजी. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा.